विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव नगरपंचायतचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना 3 महिन्यांपूर्वी कुठलीच सूचना न देता निलंबित केले आणि त्यांचे वेतनही रोखून ठेवले होते। त्यातच त्यांच्या 19 वर्षीय मुलीवरती पैशांअभावी उपचार न करता आल्यामुळे तिचा काल मृत्यू झालाय। या गोष्टीचा त्रास सहन न झाल्यामुळे दीपक राऊत यांनी अंत्यसंस्कार झाल्यानंतर रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचा मृतदेह नगरपंचायत समोर आणून ठेवला। जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। तिचा बाप वाटी लावता आकली काय गावाच्या लोकांना, तालुक्याला काही सगळे पेशंट ही बाई माय त्याची मरायला आली। अशी नगर परिषद असती का? एक कर्मचारी सुद्धा नाही येतात। आज आम्ही आमच्या मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी न्याय मिळवून घेणार आहे। आम्ही इथून हलणार नाहीये। जे होईल ते होईल। मुलाला नोकरी मिळाल्याशिवाय हटणार नाही। एक कर्मचारी नगर परिषद मध्ये काय किती भोंगळ कारभार आहे। आज का काही सुट्टी आहे का? रविवार आहे, सोमवार आहे।